Hello students, today we'll discuss the next part of amines. In last part we have discussed some reactions of amines. Now we'll continue the same point, okay, that is reactions of amines. Take down the next heading, that is reaction with nitrous acid. Nitrous acid सोबत रिएक्शन करायची आहे बाळांनो. ठीक आहे ना. ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण ओके हिन्सबर्ग टेस्ट पाहिलं होतं, कार्बिलॅमाइन टेस्ट पाहिलं होतं, बरोबर आहे ना. ओके, रिएक्शन विथ असाइल क्लोराइड पाहिलं होतं, बरोबर आहे ना. ओके, आता कशासोबत रिएक्शन करायचं आहे तर काय, रिएक्शन विथ नायट्रस ऍसिड. तर नायट्रस ऍसिड जो आहे HNO2, दिस नायट्रस ऍसिड इज अनस्टेबल. So prepared in situ. ठीक आहे बाळांनो, इन सिटू म्हणजे काय, रिएक्शन ज्या वेळेस होते त्याच वेळेस काय करायचं आपल्याला, त्याला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, प्रिपरेशन ऑफ नायट्रस ऍसिड व्हाईल रिएक्शन इज गोइंग ऑन. करेक्ट. इन सिटूचं मिनिंग तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं. करेक्ट. कशापासून फॉर्म केला जातो तर काय, सोडियम नायट्राइट NaNO2 प्लस HCl. ठीक आहे, NaNO2 आणि HCl पासून जनरली काय, येस नायट्रस ऍसिड प्रिपेअर केला जातो. ठीक आहे ना. ओके, सी हियर HNO2 इज फॉर्म्ड अँड NaCl इज फॉर्म्ड. HNO2 प्लस NaCl. लक्षात येते. ठीक आहे, म्हणजेच काय, एखाद्या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये अगोदर काय प्रिपेअर केला जातो. ठीक आहे, येस, त्याच्यामध्ये NaNO2 ॲड केला जातो बाळांनो, NaNO2 प्लस HCl. ठीक आहे, येस, त्याच्यापासून काय प्रिपेअर होतो, HNO2 प्लस NaCl. त्याच्यामध्ये नंतर काय ॲड केला जातो, अमाइन. ठीक आहे ना, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. आलं लक्षात हे. ठीक आहे, रिएक्शन बघा. Reaction with primary amine. Reaction with primary amine. ठीक है. See here, primary amine are NH2 and reacts with NaNO2 plus HCl at 273 to 278 केल्विन. ठीक आहे, टेम्परेचर खूप महत्वाचं आहे. अप्रॉक्सिमेटली किती बाळांनो, 0 डिग्री. ओके, 0 to 5 डिग्री सेल्सिअस पर्यंत. ठीक आहे, विच गिव्स अल्कोहोल ROH. बघा, खूप महत्वाची रिएक्शन आहे. प्रायमरी अमाइन कुठला आहे, ॲलिफॅटिक अमाइन आहे. ठीक आहे ना, ॲलिफॅटिक अमाइन. ॲलिफॅटिक अमाइनचं कन्व्हर्जन ओके प्रायमरी अमाइनचं कशामध्ये होतं, अल्कोहोलमध्ये होतं. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. ओके, मेकॅनिझमचा जर विचार केला बाळांनो, अगोदर डायझोनियम सॉल्ट फॉर्म होतो. RNH2 इज फर्स्ट कन्व्हर्टेड इनटू RN2 प्लस लिहायची काही गरज नाही. ठीक आहे, RN2Cl. ठीक आहे, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, RN ट्रिपल बॉन्ड N, here it is plus and Cl minus. Correct. And this is later on converted into ROH. ठीक आहे ना. ओके, येस, हा एक इंटरमिडिएट आहे विच इज व्हेरी अनस्टेबल. तो आयसोलेट करता येत नाही. त्याच्यामुळे काय, येस, दिस कंपाऊंड इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू ओके ROH. समजते. एक जनरल आयडिया सांगतो. ठीक आहे, की कसं फॉर्म करायचं. ऍक्च्युली बाय प्रोडक्ट मध्ये कोण कोण येतील, N2 प्लस H2 हे दोन येतील बाय प्रोडक्ट मध्ये. ठीक आहे, येस, बघा कसं लक्षात ठेवायचं रिएक्शनला. सी हियर, RN. ठीक आहे, आणि पुढे काय आहे, H2, RNH2. काय ऍड करायचं आहे आपल्याला बाळांनो त्याच्यामध्ये, येस, NaNO2 अँड HCl. त्याच्यापासून काय प्रिपेअर होतो, HNO2
नायट्रस ॲसिड प्रिपेअर होतो. देते वेळेस तुम्हाला एक तर नायट्रस ॲसिड देतील, अदरवाईज देतील NaNO2 प्लस HCl देतील. NaNO2 HCl जरी असला ओके तरी काय घ्यायचं आपल्याला, नायट्रस ॲसिडच घ्यायचं त्याच्यासोबत, कारण त्याच्यापासून काय प्रिपेअर होतो, HNO2 प्रिपेअर होतो. समजलं हे? ठीक आहे. येस, बघा ह्या HNO2 ला असं लिहू शकतो का आपण, HON डबल बॉन्ड O. येस, डेफिनेटली लिहू शकतो. ठीक आहे. दिस इज नायट्रस ॲसिड. ह्या नायट्रस ॲसिडला असं ॲड करा HO. ठीक आहे. N डबल बॉन्ड O, OH अक्रॉस दिस बॉन्ड, N अक्रॉस दिस बॉन्ड. समजतंय? ठीक आहे. ROH इज फॉर्म्ड, N2 इज फॉर्म्ड and later on H2O is formed. ठीक है. ROH प्लस N2 प्लस H2O. ठीक है. येस, खूप केअरफुली ओके हे नोट करा बाळांनो. ओके. येस, गुड आयडिया आहे लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे ना. ओके. फॉर एक्झाम्पल काय लिहाल प्रोडक्ट बघा, प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन दिलं ना ओके बाळांनो, डायरेक्ट काय करायचं, अल्कोहोल लिहायचं. ठीक आहे ना. सियर CH3 CH2 NH2. What is this? Ethyl amine. Ethyl amine when reacts with NaNO2 plus HCl at 273 to 278 Kelvin, which forms CH3 CH2OH plus N2 प्लस H2O. बाय प्रोडक्ट सेमच असतील, N2 अँड H2O. तुम्हाला विचारतात काय, मेन प्रोडक्ट विचारतात. आलं लक्षात? म्हणजेच काय की प्रायमरी अमाइनचं कन्व्हर्जन डायरेक्टली कशामध्ये होतं, येस, अल्कोहोलमध्ये होतं. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, सपोज असा एक प्रायमरी अमाइन घेऊया आपण, CH2NH2. बघा ओके, साइड चेन वरती NH2 आहे, डायरेक्ट बेन्झीन रिंगला नाही येतो. लक्षात येते? येस, इट इज कन्व्हर्टेड इनटू CH2OH. अल्कोहोल आहे तो, फिनॉल नाहीये. आलं लक्षात? साइड चेन वरती जर NH2 असेल तर डेफिनेटली कशामध्ये कन्वर्ट होतो, OH मध्ये कन्वर्ट होतो. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, सॉरी, सायक्लोहेक्साइल अमाइन NH2. ठीक आहे. प्रायमरीज आहे, कशामध्ये कन्वर्ट होईल, सायक्लोहेक्सॅनॉल मध्ये कन्वर्ट. आलं लक्षात? ठीक आहे. मग जे काय अमाइन्स आहेत जनरली ॲलिफॅटिक अमाइन्स, त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, अल्कोहोलमध्ये होतं. आलं लक्षात? ठीक आहे. ॲरोमॅटिक अमाइन्स कशाला म्हणायचं किंवा अरायल अमाइन्स कशाला म्हणायचं, जर NH2 रिंगला अटॅच असेल तर, बेन्झीन रिंगला अटॅच असेल तर. क्लिअर आहे बाळांनो हे? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग एस रिॲक्शन विथ प्रायमरी अमाइन्स, त्याच्यामध्ये कुठला, ॲलिफॅटिक अमाइन्स. क्लिअर? ठीक आहे. पुढे घ्या. ठीक आहे. एखादी क्वेश्चन घेऊया ह्याच्यावरती. सियर CH3 CH2Cl. व्हॉट इज दिस, इथाइल क्लोराइड. ठीक आहे. बघा बऱ्याच रिॲक्शन, मॅक्सिमम रिॲक्शन तुम्हाला स्टार्ट कुठून देतात, स्टार्टिंग कुठून करतात रिॲक्शनची, तर अल्काइल हॅलाइड पासून. ठीक आहे. येस, इथाइल क्लोराइड व्हेन रिॲक्ट्स विथ KCl सोबत रिॲक्ट केलं, विच फॉर्म्स. ठीक आहे. किंवा मिथाइल क्लोराइड पण घेऊ शकताय. ठीक आहे. सपोज मिथाइल क्लोराइड घेतला आपण, म्हणजे चेंज करण्यासाठी. ठीक आहे ना. ओके, सपोज Cl, मिथाइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ KCl टू फॉर्म, काय फॉर्म होतो, ठीक आहे, A म्हणूया त्याला आपण. विच ऑन ट्रीटमेंट विथ सोडियम इन इथेनॉल. ठीक आहे. सोडियम इन इथेनॉल घ्या, अदरवाईज काय रिड्युसिंग एजंट अदर घेऊ शकता तुम्ही, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड घेऊ शकताय, बरोबर आहे ना. NaHg इन इथेनॉल घेऊ शकताय. एस, विच फॉर्म्स B, विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके NaNO2 प्लस HCl. ठीक आहे, ॲट 273 to 278 केल्विन, गिव्स C. सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे. मिथाइल क्लोराइड इज कन्वर्टेड इनटू मिथाइल सायनाइड फर्स्ट.
बरोबर आहे ना. ओके, नाउ दिस मिथाइल सायनाइड, ओके, व्हेन ट्रीटमेंट विथ सोडियम इथेनॉल which gives CH3 CH2 NH2, correct, and the C is CH3 CH2 OH. येते लक्षात. NH2 चं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? OH मध्ये. अशा सिक्वेन्समध्ये तुम्हाला रिॲक्शन देऊ शकतात. क्लिअर आहे? ठीक आहे. नेक्स्ट घेऊया ॲरोमॅटिक अमाइन्स. ॲरोमॅटिक अमाइन्स किंवा त्यालाच ॲरिल अमाइन्स म्हणू शकता. ॲरिल अमाइन्स. ठीक आहे. येस, सी हिअर प्रायमरी अमाइन, ओके, येस, दॅट इज NH2. दिस इज ॲनिलीन. करेक्ट ना? ॲनिलीन. ॲनिलीन when treated with, ओके, कशासोबत? NaNO2 plus HCl at 273 to 278 केल्विन. ठीक आहे. आता मात्र हे खूप महत्त्वाचं आहे IMP. ओके, हिअर डायझोनियम सॉल्ट इज मोर स्टेबल. ठीक आहे. येस, काय फॉर्म होतो इथं? डायझोनियम सॉल्ट, दॅट इज N ट्रिपल बॉन्ड N प्लस Cl मायनस. दिस इज बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हे सँडमे रिॲक्शनमध्ये पाहिलं होतं आपण. बेन्झीन डायझोनियम क्लोराइड लक्षात ठेवा. ठीक आहे. NaNO2 HCl यूज केलं तर NH2 चं कन्व्हर्जन N ट्रिपल बॉन्ड N Cl मायनस मध्ये होतं. आलं लक्षात? नाव दिस इज स्टेबल. हा स्टेबल आहे बाळांनो. आणि काय? दिस कंपाऊंड कॅन बी यूज टू प्रिपेअर नंबर ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ठीक आहे. अदर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स फॉर्म करण्यासाठी येस हा इंटरमिडिएट यूज केला जातो. समजते का? ठीक आहे. त्याला काय म्हणायचं? बेन्झीन डायझोनियम क्लोराइड. हा स्टेबल आहे. तो स्टेबल नव्हता. काय? अनस्टेबल होता. आलं लक्षात हे? ठीक आहे. आणि जर का हीच रिॲक्शन बाळांनो हे हाय टेम्परेचरला जर कॅरी आउट केलं, ठीक आहे, येस, सपोज NaNO2 plus HCl at more than 278 केल्विन. बघा, 278 केल्विन पेक्षा जर जास्त टेम्परेचर असेल, ओके, तर डायरेक्ट काय फॉर्म होतो? फिनॉल फॉर्म. OH. ठीक आहे. जसं तिथे अल्कोहोल फॉर्म होतो ना, ओके, तसं इथं काय फॉर्म होतो? फिनॉल फॉर्म होतो. समजलं हे? ठीक आहे. येस, 273 टू 278 केल्विनला काय फॉर्म होतो? डायझोनियम सॉल्ट. आणि ह्या डायझोनियम सॉल्टचं वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकताय. येस, ह्याला ॲज इट इज ठेवा, कारण पुढे रिॲक्शन्स स्टडी करायचे आहेत आपल्याला. कशाच्या? डायझोनियम सॉल्टच्या. ठीक आहे. येस, त्याच्यानंतर जर का रिॲक्शन मोर दॅन 278 केल्विनला केलं, ओके, तर काय फॉर्म होतो? फिनॉल फॉर्म होतो इन्स्टेड ऑफ डायझोनियम सॉल्ट. करेक्ट. कारण काय? येस, ह्या टेम्परेचरला बाळांनो मोर दॅन 278 केल्विन टेम्परेचरला, ओके, तो काय होतो? अनस्टेबल होतो आणि हा ग्रुप निघून जातो. लक्षात आलं हे? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग इस रिॲक्शन ऑफ नायट्रस ॲसिड विथ प्रायमरी अमाइन्स. त्याच्यामध्ये दोन्ही स्टडी केलं आपण. एकतर येस ॲलिफॅटिक प्रायमरी अमाइन्स जिथं अल्कोहोल मिळतो बाळांनो, आणि काय? ॲरोमॅटिक, ओके, प्रायमरी अमाइन्स. येस, त्याच्यामध्ये काय मिळतो? डायझोनियम सॉल्ट. टेम्परेचर चेंज केलं, ओके, तर काय? फिनॉल मिळतो. आलं हे लक्षात? ठीक आहे. सेकंडरी अमाइन घेऊया आता. सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन्स. ठीक आहे. आता सेकंडरी अमाइन्समध्ये बाळांनो ॲलिफॅटिक असतील किंवा ॲरोमॅटिक असतील, दोन्ही काय करतात? ओके, नायट्रोसो कंपाऊंड फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? नायट्रोसो कंपाऊंड. ठीक आहे ना? ओके, त्याला नायट्रोसो अमाइन म्हणू शकताय. काय म्हणायचं? नायट्रोसो अमाइन. सी हिअर RNHR. व्हॉट इज दिस? सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन when reacts with HNO. ठीक आहे, नायट्रस ॲसिड. कंपाऊंड सेमच यूज करायचं. NaNO2 HCl त्याच्यापासूनच फॉर्म होतो हा नायट्रस ॲसिड. करेक्ट. H and OH combines to form H2O
and this NO group, this is called as a nitroso group, attached to this N to form R N double bond O. इधर लक्षात, दिस इज कॉल्ड एज एस नाइट्रोसोअमाइन. ठीक है ना. ओके, काय है नाइट्रोसोअमाइन. नाइट्रोसो आलं लक्षात हे. ठीक आहे. दिस इज येलो ऑइल. येलो ऑइल. ठीक आहे. येलो कलरचं एक ऑइल असतं वळण हे. समजतं हे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज CH3 N CH3H. ठीक है. when reacts with H N double bond O, sorry, HO N double bond O. H and OH combines to form water molecule S to form CH3N CH3N, sorry, बरोबर आहे ना. हां, N double bond NN डायमिथाइल. ओके बाळांनो, नाइट्रोसोअमाइन आहे तो NN. ठीक आहे. डायमिथाइल नाइट्रोसोअमाइन NN डायमिथाइल नाइट्रोसो. ठीक आहे. R चेंज केला ओके तर करेस्पॉन्डिंग प्रोडक्ट चेंज होतो. इथं इथाइल ग्रुप ठेवला तर काय होईल, NN डायइथाइल नाइट्रोसोअमाइन फॉर्म होईल. आलं लक्षात हे. ठीक आहे. ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये सपोज दिस इज N. ओके एस इथाइल अमाइन NH H लिहूया असा C2H5. ठीक आहे. किंवा इथं R ग्रुप ठेवा जनरल रिएक्शनसाठी. ठीक आहे. N अल्काइल. ओके काय आहे तो ॲनिलीन आहे. N अल्काइल ॲनिलीन. ठीक आहे. व्हेन रिॲक्ट्स विथ सेम रिएजंट. ठीक है. यस. रिमूवल ऑफ वाटर मॉलिक्यूल टू फॉर्म C2H5 and double bond N ethyl N nitroso aniline. N ethyl N nitroso aniline किंवा असं म्हणा N ethyl nitroso aniline. N ethyl nitroso aniline. समजलं हे. ठीक आहे. दिस इज ऑल्सो येलो ऑइल. येलो ऑइल लक्षात आलं. ठीक आहे. येस. इथं R लिहायचं होतं आपल्याला. ठीक आहे. इथं चेंज करतो मी C2H5. लक्षात आलं बाळांनो. हे R चेंज केलं तर तुम्हाला करेस्पॉन्डिंग प्रोडक्ट मिळेल. क्लिअर आहे. ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग. हां, हे येलो ऑइल खूप महत्त्वाचं आहे वर्ड. ठीक आहे. येस, तुम्हाला विचारलं जातं. ठीक है. ओके. नेक्स्ट क्या बोलना होता, टर्शरी अमाइन्स. रिएक्शन ऑफ ओके नाइट्रस एसिड विथ टर्शरी अमाइन्स. ठीक है. यस हियर टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स. ठीक है. टर्शरी अमाइन्स मध्ये ओके ॲलिफॅटिक अमाइन्स, ॲरोमॅटिक अमाइन्स दोन्हीच्या रिएक्शन्स वळणं डिफरंट होतात. ठीक आहे. प्रायमरी अमाइन्स जे आहेत, प्रायमरी अमाइन्स मध्ये रिएक्शन डिफरंट होत्या. टर्शरी अमाइन्स मध्ये सुद्धा रिएक्शन डिफरंट आहेत. ठीक आहे. सेकंडरी अमाइन्स मध्ये फक्त रिएक्शन सेम आहेत. हियर दिस इज ट्राय अल्काइल. ठीक आहे. एनिल सॉरी अमाइन. ठीक आहे ना. ओके. टर्शरी अमाइन व्हेन रिएक्ट्स विथ एस HNO2. इथं फक्त काय फॉर्म होतो, सॉल्ट फॉर्म होतो. ठीक आहे. हियर R3N. ठीक है. H प्लस अँड NO2 मायनस. काय फॉर्म झाला, एक सॉल्ट फॉर्म झालेला आहे जस्ट. येते का लक्षात. ठीक आहे. म्हणजे इथं हायड्रोजन नसल्यामुळं बाळांनो ओके रिएक्शन होत नाही. फक्त काय होतो, एक सॉल्ट फॉर्म होतो. क्लिअर आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज C2H5 taken thrice N when reacts with HNO2 which forms. ठीक है. yes C2H5 taken thrice NH plus and
NO2 minus. This is salt. Are you getting? ठीक आहे. येस. ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये बघा, फॉर ॲरोमॅटिक अमाइन्स substitution reaction takes place. NR2 NN डायअल्काइल aniline आहे. ठीक आहे. when reacts with HNO2 घ्या, ओके, किंवा काय NaNO2 प्लस HCl घ्या. ठीक आहे. सपोज HNO2 करेक्ट, which forms para nitroso dialkyl aniline. Here para nitroso dialkyl aniline form. ठीक आहे ना. ओके, रिएक्शन सेम वे ना होते. ठीक आहे. इथं काय आहे, पॅरा पोझिशनला हायड्रोजन आहे. ठीक आहे. HO and double bond O. H and OH combines to form water molecule. By removal of H2 it forms para nitroso NN dialkyl aniline. आलं लक्षात आहे. R चेंज करा, you will get the corresponding product. ठीक आहे. खूप महत्त्वाच्या रिएक्शन्स आहेत त्या. Suppose this is NC2H5 taken twice. Reacts with HNO2. ऍक्च्युअली देते वेळेस तुम्हाला काय देतील, NaNO2 HCl देतील. ठीक आहे. which forms NC2H5 taken twice. Here it is N double bond A. आलं लक्षात. पॅरा नायट्रोसो NN डायइथाइल अमाइन. आलं लक्षात हे बळा ना. ठीक आहे ना. ओके, हे होतं रिगार्डिंग रिएक्शन्स ऑफ नाइट्रस ऍसिड विथ प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन्स. क्लियर. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया रिंग सबस्टिट्यूशन रिएक्शंस ऑफ aromatic amines. हेडिंग द्या, रिंग सबस्टिट्यूशन रिएक्शंस ऑफ aromatic amines. Ring substitution reactions of aromatic amines. Ring substitution reactions of aromatic amines. ठीक है. See here, this is aniline. aniline. ठीक आहे. आता हा aniline मध्ये बघानो NH2 ग्रुप कसा आहे, ऍक्टिवेटिंग ग्रुप आहे. ऍक्टिवेटिंग ग्रुप. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मेसोमेरिक इफेक्ट आहे तिथं. कुठला, प्लस एम इफेक्ट. आलं लक्षात. ऍक्टिवेटिंग ग्रुप आहे. ऍक्टिवेटिंग ग्रुप जनरली काय असतात, ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग. ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग म्हणजेच काय, जे काय सबस्टिट्यूशन होणार आहे रिंगवरती ते कुठं होतं, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला होतं. आलं लक्षात. ठीक आहे. फर्स्ट रिएक्शन बघा, दॅट इज ब्रोमिनेशन रिएक्शन. ब्रोमिनेशन. ठीक आहे. येस. ब्रोमिनेशन मध्ये बघानो, ओके, ॲनिलीन रिॲक्ट्स विथ ब्रोमीन वॉटर. ब्रोमीन वॉटर. ठीक आहे. त्याच्यामध्ये Br2 इन प्रेझेन्स ऑफ H2O असं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे ना. ओके, ब्रोमीन वॉटर विच फॉर्म्स बघा. ठीक आहे. NH2 Br Br and here Br. एक व्हाइट प्रेसिपिटेट फॉर्म होता. ठीक आहे. 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. ठीक आहे. 2,4,6 ट्रायब्रोमो ॲनिलीन. ठीक आहे. हा स्ट्रॉंगली ऍक्टिवेटिंग ग्रुप आहे वळण. त्याच्यामुळे काय, ब्रोमिनेशन जे आहे, ओके, ते तिन्ही पोझिशनला ऑक्युपाय होतं. 2 ऑर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशन. म्हणजेच काय, हा NH2 जो आहे तो मोर रिॲक्टिव्ह आहे. ठीक आहे ना. त्याची ऍक्टिव्हिटी कशी आहे, हायर आहे.
त्याच्यामुळे काय ब्रोमिनेशन हे तिन्ही पोझिशनला होतं, 2 ऑर्थो पोझिशन आणि 1 पॅरा पोझिशन. जर तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा प्रोडक्टच हवा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, NH2 ची ॲक्टिव्हिटी कमी करावं लागेल. ठीक आहे ना, तसं नोट करा. इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर ओनली ऑर्थो अँड पॅरा प्रोडक्ट then the activity of NH2 is reduced by protecting it. ठीक आहे ना, ओके. त्याला प्रोटेक्ट करून काय करू शकता, त्याची ॲक्टिव्हिटी कमी करू शकता. कसं प्रोटेक्ट करायचं बघा, नोट केलं? ठीक आहे. This NH2 group is protected by using एक तर तुम्ही असाइल क्लोराइड यूज करू शकता किंवा असाइल अनहायड्राइड यूज करू शकता. ठीक आहे ना, ओके. मग आपण ॲसिटिक अनहायड्राइड यूज करूया. ठीक आहे ना, ओके. सी हिअर CH3CO टेकन ट्वाइस O. व्हॉट इज दिस? ॲसिटिक अनहायड्राइड. ठीक आहे, येस. विच फॉर्म्स ॲसिटॅनिलाइड. NH C double bond O CH3 by removal of CH3COOH. करेक्ट. रिॲक्शन बघा काय होते, सिंपल आहे बाळांनो खूप. जसं असायलेशन केलं होतं ना आपण, त्याच्यामध्ये सुद्धा हा ॲसिटिक अनहायड्राइड यूज केला जातो असायलेशनसाठी. बाहेर काय पडला, CH3 C double bond O OH and this acetyl group attached to this is NH to form acetanilide. ॲसिटॅनिलाइड येते का लक्षात? ठीक आहे. आता हा ॲसिटॅनिलाइड जो आहे, ओके, तो काय लेस रिॲक्टिव्ह ग्रुप आहे. लक्षात येते ना, ओके. इथं काय की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत त्या कुणीकडे जातात बाळांनो, टुवर्ड्स दी ऑक्सिजन. त्याच्यामुळे काय ह्या NH2 ची ह्या NH ची रिॲक्टिव्हिटी काय होते, कमी होते. आणि रिॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळं, ओके, येस, ब्रोमिन वॉटर ॲड केलं, ओके, तर तो कुठं जातो, फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. आणि त्याच्यामध्येच, ओके, येस, पॅरा प्रोडक्ट जो असतो तो मेजर असतो. का? कारण काय, इथं जर ब्रोमिनेशन केलं तर काय स्टेरिक हिंड्रन्स आहे. स्टेरिक हिंड्रन्स असल्यामुळं पॅरा काय असतो, मेजर प्रोडक्ट असतो. येते का लक्षात? ठीक आहे. मग आता ह्याच्यावरती जर आपण ब्रोमिनेशन कॅरी आउट केलं, Br2 म्हणजेच ब्रोमिन वॉटर आहे. ठीक आहे. विच फॉर्म्स NH C double bond O CH3 and this one bromine. This is major product. Major product. Which on hydrolysis. ठीक है. Which forms NH2 Br. लक्षात येते? ठीक है. Hydrolysis takes place across this bond HOH. By removal of CH3COOH, which gives, okay, para-bromoaniline. Para-bromoaniline. हा काय असतो, मेजर प्रोडक्ट असतो. आणि मायनर कुठला असतो, ऑर्थो असतो. लक्षात? ठीक आहे. येस. मग जर का तुम्हाला बाळांनो पॅरा प्रोडक्ट मेजर फॉर्म करायचं असेल, प्रीडॉमिनंट फॉर्म करायचं असेल, तर NH2 ला काय करावं लागेल, प्रोटेक्ट करावं लागेल बाय युझिंग ॲसिटिक अनहायड्राइड. ठीक आहे. ॲसिटॅनिलाइड फॉर्म होतो. NH ची रिॲक्टिव्हिटी कमी झाली. NH ची रिॲक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे बाळांनो, ओके, येस, एकच प्रोडक्ट फॉर्म होतो, मेजर प्रोडक्ट, दॅट इज पॅराब्रोमो ॲसिटॅनिलाइड. त्याचं बघा नॉमेनक्लेचर काय, पॅराब्रोमो ॲसिटॅनिलाइड. करेक्ट. विच ऑन हायड्रोलायसिस गिव्स पॅराब्रोमोॲनिलीन. ह्या दोन्ही रिॲक्शन खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला स्टेप्स दिल्या जातात आणि प्रोडक्ट विचारला जातो, मेजर प्रोडक्ट. समजलं ना? मेजर मेन्शन करतात तिथं, मेजर प्रोडक्ट. क्लिअर? ओके. नेक्स्ट, नायट्रेशन. ठीक आहे. aniline when reacts with nitrating mixture, that is concentrated HNO3 plus concentrated H2SO4. ठीक है. yes.
Aniline, when reacts with concentrated HNO3 and concentrated H2SO4, gives mixture of product in which orthonitroaniline plus metanitroaniline and last one paranitroaniline. ठीक आहे. आता एक महत्त्वाचं इथं काय बघा, मेटा पण प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे. ॲक्च्युली NH2 ग्रुप कसा आहे, अर्थोपॅरा डायरेक्टिंग आहे. अर्थोपॅरा डायरेक्टिंग असून सुद्धा ओके तिथं मेटा प्रोडक्ट फॉर्म झालेला आहे. बघा मेटा प्रोडक्ट का फॉर्म झाला असणार आहे, येस क्वेश्चन मार्क आहे ना. मेटा प्रोडक्ट का फॉर्म होतो, कारण काय बघा आपण ॲसिड यूज करतो इथं आणि ॲसिड यूज केल्यामुळं ओके येस धिस कंपाऊंड इज कन्वर्टेड इनटू सम ऑफ दीज. लक्षात येते ना. ओके सगळंच कंपाऊंड कन्वर्ट होत नाही. ठीक आहे. फ्यू मॉलिक्युल्स म्हणा किंवा काय मोस्ट ऑफ द पार्ट ऑफ ॲनिलीन इज कन्वर्टेड इनटू ॲनिलिनियम आयन NH3 प्लस. काय होतं, हा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करतो कशामधला, ॲसिड मधला H प्लस आणि काय फॉर्म करतो, ॲनिलिनियम आयन. ॲनिलिनियम आयन लक्षात येते. आणि हा ॲनिलिनियम आयन मध्ये जो NH3 प्लस ग्रुप आहे तो कसा आहे, मेटा डायरेक्टिंग. मेटा डायरेक्टिंग का, डिॲक्टिवेटिंग ग्रुप आहे तो, डिॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. डिॲक्टिवेटिंग ग्रुप जे असतात ते काय असतात, मेटा डायरेक्टिंग. म्हणजे काय होतात, फक्त इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणून ऍक्ट होतात. येते लक्षात. अप्रॉक्सिमेटली 47 to 48% तुम्हाला काय मिळेल तिथं, मेटा नायट्रोॲनिलीन मिळेल. येते का लक्षात. ठीक आहे. हे कशामुळे होतं, ओके तर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ॲनिलिनियम आयन. विचारलेला आहे नीटला क्वेश्चन तुम्हाला. मेटा नायट्रोॲनिलीन ऑल्सो फॉर्म्ड ओके इन द नायट्रेशन ऑफ ॲनिलीन बिकॉज ऑफ, खाली ऑप्शन्स होतं त्याच्यामध्ये एक, बिकॉज ऑफ फॉर्मेशन ऑफ ॲनिलिनियम आयन. आलं लक्षात हे. ठीक आहे. मग मेटा प्रोडक्ट का फॉर्म होतो, ड्यू टू फॉर्मेशन ऑफ ॲनिलिनियम आयन. ठीक आहे. आता हे मिक्सचर तुम्हाला जर ओके अवॉइड करायचं असेल तर परत काय करावं लागेल तुम्हाला, प्रोटेक्शन ऑफ NH2. NH2 ला जर प्रोटेक्ट केला तुम्ही ओके तर डेफिनेटली ओके तिथं मिक्सचर मिळत नाही तुम्हाला. मेजर प्रोडक्ट काय मिळतो, तर पॅरा प्रोडक्ट मिळतो. बघा काय करायचं तुम्हाला इथं. सपोज फर्स्ट ऑफ ऑल ओके ॲनिलीन इज प्रोटेक्टेड बाय युझिंग ॲसिटिक अनहायड्राइड. ॲसिटिक अनहायड्राइड यूज करून तुम्हाला त्याला प्रोटेक्ट करायचं. प्रोटेक्ट केलं की त्याच्यावरती काय करा तुम्ही, नायट्रेशन करा. नायट्रेशनसाठी काय यूज करायचं, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 प्लस कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे ना. ओके काय फॉर्म होईल, मेजर प्रोडक्ट जो आहे तो पॅरा नायट्रो ॲसिटॅनिलाइड फॉर्म होईल. NH C डबल बॉन्ड O CH3. Here it is NO2. पॅरा नायट्रो ॲसिटॅनिलाइड. येते लक्षात. ओके विच ऑन ट्रीटमेंट विथ ओके H2O दॅट इज हायड्रोलिसिस. हायड्रोलायसिस केलं ओके तर काय फॉर्म होतो बाळांनो बघा, एस पॅरा नायट्रो ॲनिलीन फॉर्म होतो. पॅरा नायट्रो ॲनिलीन. आलं लक्षात हे. ठीक आहे. अँड दिस इज मेजर प्रोडक्ट. मायनर प्रोडक्ट सुद्धा तिथं फॉर्म होतो. ठीक आहे, ऑर्थोनायट्रोॲनिलीन, पण काय दिस इज द मेजर प्रोडक्ट. दिस इज मेजर. नॉमेनक्लेचर समजला, पॅरा नायट्रो ॲसिटॅनिलाइड. ठीक आहे, दिस इज पॅरा नायट्रो ॲनिलीन. हे होतं रिगार्डिंग एस नायट्रेशन ऑफ एस ॲनिलीन. नायट्रेशन ऑफ ॲनिलीन. तर नेक्स्ट घ्या सल्फोनेशन ऑफ ओके एस ॲनिलीन. सल्फोनेशन रिएक्शन. ठीक आहे. सल्फोनेशन बघा काय होतं. फर्स्ट ऑफ ऑल ॲनिलीन reacts with concentrated H2SO4, H2SO4 which gives first salt. ठीक आहे. काय होतं याचं बघा, NH3 प्लस HSO4 मायनस.
ठीक आहे. एक सॉल्ट फॉर्म होतो बाळांनो, विच ऑन स्ट्रॉंग हिटिंग गिव्स NH2, ठीक आहे. येस, अँड दिस इज SO3H. सल्फॅनिलिक ऍसिड म्हणायचं त्याला, सल्फॅनिलिक ऍसिड. येते का लक्षात? आता हा सल्फॅनिलिक ऍसिड जो आहे, ओके, तो ज्विटर आयनच्या फॉर्म मध्ये असतो. ठीक आहे. येस, दिस इज इन द फॉर्म ऑफ ज्विटर आयन. ठीक आहे. का? हा बेसिक ग्रुप आहे बाळांनो, ओके, आणि हा ऍसिडिक ग्रुप आहे. ठीक आहे. येस, मग हायड्रोजन फ्लक्च्युएटेड आहे तो ऍसिड वरनं, ओके, NH2 वरती जातो, NH2 वरनं परत काय SO3 वरती येतो. ठीक आहे ना? ओके, लाईक दिस H3 प्लस SO3 मायनस, दिस इज कॉल्ड एज अ ज्विटर आयन. समजते का? बघा, ॲनिलीनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? सल्फॅनिलिक ऍसिड. ठीक आहे. आणि येस, इट इज इन द फॉर्म ऑफ ज्विटर आयन. दोन कंपाऊंड ज्विटर आयन दाखवतात. एकतर काय सल्फॅनिलिक ऍसिड एक ज्विटर आयन दाखवतो, आणि काय येस अमिनो ऍसिड सुद्धा काय करतात? ज्विटर आयन दाखवतात. ठीक आहे ना? RCOOH हे अमायनो ऍसिड्स आहेत. ठीक आहे ना? इथला हायड्रोजन कसा आहे? येस, मुव्हेबल आहे. लक्षात येते का? बघा, फ्लक्च्युएट होतो. ठीक आहे. H3N प्लस CHRCOO मायनस. ठीक आहे. एकाच कंपाऊंड मध्ये बाळांनो, ओके, सॉल्ट पण आहे आणि काय अनायन पण आहे. म्हणजेच काय? येस, ऍसिड पण आहे आणि बेस पण आहे. ठीक आहे. येस, हायड्रोजन जर बाळांनो, ओके, मूव्ह होत असेल ऍसिडवरनं बेसवरती, बेसवरनं ऍसिडवरती, ओके, तर त्याला म्हणायचं ज्विटर आयन. आलं लक्षात हे? ठीक आहे. हे होतं रिगार्डिंग रिॲक्शन्स ऑफ ॲरोमॅटिक अमाइन्स, दॅट इज रिंग सबस्टिट्यूशन. आलं लक्षात? त्याच्यामध्ये ब्रोमिनेशन पाहिलं, नायट्रेशन पाहिलं, आणि काय सल्फोनेशन पाहिलं बाळा. क्लिअर आहे? ठीक आहे. येस, टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.